नमस्कार. मी सुनीती साठे. वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे. वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. समारंभाची पोशाख योजना. माणूस उत्सव प्रिय आहे. उत्सवांना तोटाच नाही. त्यात लग्न समारंभ हा तर थाटामाटाचाच. त्यात कमतरता नाहीच. उरकून घ्यायचा असा समारंभ नाही, तर जास्तीत जास्त दिवस त्याचे विधी आणि मनोरंजनात घालून धूमधडाक्यात साजरा होणारा हा लग्न समारंभ सगळ्यांच्या भेटीचाही सोहळा असतो. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती नटणं, सुंदर दिसणं. त्यासाठी कपड्यांना प्राधान्य असतं. सर्वात मोठा प्रश्न पडतो ते कपडे कोणते घालायचे, साडी कोणती नेसायची, ती कोणत्या पद्धतीची नेसायची, त्यावर कोणते दागिने घालायचे. पारंपरिक पद्धतीने नटायचं झालं तर स्त्रिया जरीकाठाच्या उंची साड्या आणि भरपूर दागिने, लक्ष वेधलं जातच. सगळंच ठराविक असल्यामुळे फारसा विचार करावा लागत नाही. पुरुषांनाही रेशमी झब्बा कुर्ता घातला वर टोपी घातली की काम होतं. आजकाल पारंपरिकता असतेच, पण त्यातही काहीतरी वेगळं दिसण्याची फॅशन आली. ज्याचं लग्न असतं आणि त्याच्या जवळचे नातेवाईक त्यांचं वेगळंच असतं. त्यांना खूप प्रकारचे पोशाख, साड्या आणि सर्वच अधिक उठून दिसणारं तयार असतं. पण या समारंभाला जाणाऱ्यांना प्रश्न पडतो, काय घालावं, त्यासाठी आपल्याकडे काय आहे किंवा आणावं लागेल. पोशाख घालताना नुसता लग्न समारंभाचाच विचार करून चालत नाही. तो कुठे आहे, बंदिस्त जागेत आहे की कुठल्या मोकळ्या हवेत, सकाळी की संध्याकाळी, त्याप्रमाणे कपड्यांची आणि दागिन्यांची निवड करावी लागते. सकाळचा समारंभ असेल तर लाल, हिरवा, निळा, पिवळा, गुलाबी हे फेस्टिव्ह कलर असले तरी आजकाल अंडरटोन कलरना जास्त महत्व दिलं जातं. म्हणजे कसं, पेस्टल कलर, बेंच कलर, सेकंडरी कलर असं. घरचा समारंभ असेल तर वॉर्म कलरचे म्हणजे निळा, जांभळा, केशरी अशा रंगाचे कपडे वापरून छान कोझी लुक कॅरी करता येतो. जरा जास्त ठळक हवा असेल तर लाल, पिवळ्या, हिरव्या रंगातल्या सर्व शेड नीट कॉम्बिनेशन जमले तर आकर्षक बोल्ड लुक सुद्धा देता येतो. संध्याकाळच्या समारंभासाठी पेस्टल ह्यूज उठून दिसतात. हल्ली पारंपरिकता तर हवीच असते, पण त्यात काहीतरी आधुनिकतेची जोडही द्यायची असते. त्यासाठी पोशाख हा निवडीचा मोठा विषय आहे. समजा नऊवारी साडी नेसायची नाही तर पाचवारी साडी अगदी भरजरी उठून दिसणाऱ्या रंगात हवी. त्यावर जरीकाठी शेला. हल्ली साडी नेसण्याचे इतके प्रकार आहेत, त्यात आपल्याला कोणता प्रकार आवडेल असा आधीच शिवून घ्यावा आणि तशी साडी तयार ठेवावी. त्यावर शोभणारा ब्लाऊज तयार ठेवावा. ब्लाऊजची खूप फॅशनचे तयार मिळतात आपल्याकडे, शिवूनही घेता येतात. अशी तयारी असली की गडबड होत नाही. ठराविक दागिने, पर्स, चपला याही तेवढ्याच महत्वाच्या असतात. यासाठी मात्र वेळेच्या खूप आधी तयारी हवी. आयत्या वेळी शिवून आलेला कपडा नीट बसला नाही तर पंचायत होते. लिपस्टिकची शेड आयत्या वेळी नसली तर मोठी पंचायत होते. कोणताही पोशाख घाला, लिपस्टिक हवीच. इतकंच नेल पेंट कोणतं लावायचं आधीच ठरवायला हवं. पिना, बांगड्या या सगळ्यांचं मॅचिंग म्हणजे तयारी आधीच हवी, ती सुद्धा लक्षपूर्वक. या शेड निवडताना आणखी एक पंचायत होते ती प्रकाशात दिसण्याची. दिवसाचा प्रकाश, रात्री किंवा दिवसा सुद्धा दिव्यांचा प्रकाश यात रंगाची करामत वेगळी असते. तेव्हा त्या त्या वेळेप्रमाणे तरुण स्त्रिया, मुली, बायका यांना सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रकारचे ड्रेसही घालता येतात. सुंदर घागरे, लॉंग स्कर्ट हे कधीच फॅशन मधून जात नाहीत. आजकाल बाजारात सर्व काही उपलब्ध असतं. ते घेणंही शक्य असतं. फक्त तयारी
आधी करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. म्हणजे तुम्हाला समारंभाला जाताना रिलॅक्स वाटतं, तुमचा मूड छान राहतो, भेटीगाठीत मोकळेपणा येतो, समारंभाचा आनंद घेता येतो, आपण सगळ्यांच्या लक्षात राहतो. अशा समारंभात पुरुषही स्वतःला नीटनेटकं नटून थटून रुबाबात राहण्याचा प्रयत्न करतात. जरीकाठी पोशाख, धोती कुर्ती यातही चांगली फॅशन आली आहे. कानातही घालण्याचा प्रकार आला आहे. पुरुष आता स्त्रियांच्याही बरोबरीने दिसण्यावर भर देतात. तसेच इतरही लहान मोठे समारंभ अखंड चालूच असतात. आपली पोशाख योजना तयार हवी एवढंच.